शिक्षा मान्य न्यायालयाला करणार आहे आणि ती होणार आहे, त्यात काही शंका नाही. आणि याच्यात जे एक नंबरचा आरोपी आहे करमाड्या का सरमाड्या देव, त्यांनी स्वतःच्या डोक्यावर पाप घेऊन मारण्यापेक्षा त्यांनी जाहीर सांगितलं पाहिजे की ही खंडणी, ही पैसा जमा करून मी धनंजय मुंडेला देत होतो, खुणं सुद्धा मी त्याच्यासाठीच केलेत. त्यांनी एकट्यानं पाप डोक्यावर घेऊन मरू नये, त्यांनी हे मान्य न्यायालयासमोर मोठ्या मनानं कबूल केलं पाहिजे. कारण तो जर सच्चा असेल, खरा असेल, तर तो स्वतः एकटा पाप घेऊन मरणार नाही डोक्यावरती. तो सत्य असेल तर तो सत्य 100% सांगणार मान्य न्यायालयासमोर. आणि राहिला विषय सुनावणीचा, तर माननीय मेहरबान न्यायालयासमोर यांना आता उभा केलंय, अशी हजर केलंय माहिती मिळाली. 100% मान्य न्यायालय, न्याय मंदिर न्याय करणार. यांना सगळ्यांना, या 8-9 जण आहेत, सगळ्यांना फाशी होणार म्हणजे होणार, त्यात काही शंका नाही. दादा, याच्यामध्ये सुनावणी जी आहे ती आता 26 तारखेला होणार आहे, पुढे ढकलली नाही. आता ती न्यायालयीन प्रक्रिया, न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे आपण त्याच्यावरती काही बोलू नाही. पण त्यांना फाशी होणार, 100% मान्य न्यायालय यांना फाशी देणार. कारण या पुढच्या काळात अशी क्रूर हत्या होऊ नये म्हणून. एक बी आरोपी सुटला तर लोकांचा विश्वास राहणार नाही. त्यामुळं न्याय मंदिर आणि न्यायदेवता यावरती या भारत देशातल्या सगळ्या जनतेचा विश्वास आहे. 100% यांना फाशी होणार म्हणजे होणार.